राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय साधा सरळ सोपा आहे। शिया स्टोरीतून लय घेण्यासारखं आहे आणि ह्याच्यात कुठंतरी वाईट अँगलने अश्लीलतेच्या दृष्टीने बघू नका अजिबात। हां, सरळ सरळ मनाचा आत्म्याचा फोकस ठेवा की काय केल्यावर काय होतं आणि ह्याच्यापासून आपण काय बोध घ्यायचा, विषय संपला। आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असं की बाबा प्रत्येक क्षेत्र आहे, नोकऱ्या आहेत, व्यवसाय आहेत, चांगले वाईट सगळी लोक आहेत। पण काही जे व्यवसाय म्हणा, आता व्यवसायाचं रूप घेतलंय ते म्हणजे महाराष्ट्राची वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय आणि लाखो लोक पायी चालत त्या पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला येतात। ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे। त्याच्यात सुद्धा त्या पुण्यात गेल्या वर्षी वारकऱ्यांच्या लाठी मार झाला। म्हणजे असं आहे बघा, तुम्हाला सांगतो, कधी कधी पार तळपायाची आग मस्तकाला ती पण इलाज नाही, तुम्हाला सांगतो। नाना पाटेकरच्या पिक्चरमध्ये एक डायलॉग लय भारी होता, साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, अशी परिस्थिती। जाऊ द्या, मारू द्या। आता विषय असा आहे की ह्या वारकरी संप्रदायामध्ये आळंदी झालं, आजूबाजूचा एरिया देहू या ठिकाणी मोठमोठे आश्रम आहेत, मोठमोठे मठ आहेत। त्या ठिकाणी मृदंग वाजवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, कीर्तन सांगण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, अभ्यास दिला जातो। म्हणजे सरकार वारकरी संप्रदाय तो माणूस पुढे जाऊन प्रवचन करतो, कीर्तन काय करतो, चांगले पैसे छापतो, मोठं पाकिट छापितो, असून द्या, त्याबद्दल का आपल्याला म्हणा काय म्हणायचं नाही। पण ह्या क्षेत्रात शक्यतो वाईट घडत नाही का, तर अखंड त्या लोकांच्या म्हणजे नामस्मरण असतं, अखंड तोंडात पांडुरंगाचं नाव असतं आणि आधी लीनता एवढी असते की एकमेकाच्या पायाला स्पर्श करून सगळा तो किती कोट्या दिशेन, तू किती बारीक हेन, मोठा हेन, महान हेन, काही नसतं। दोघंही माऊली असतात आणि एक माऊली दुसऱ्या माऊलीच्या पाया पडते, हा विषय असतो। ह्या जे कीर्तनचं प्रशिक्षण देतात किंवा प्रवचनाचं प्रशिक्षण देतात, हे जे महाराज असतात, हे बुवा असतात, यांच्यातली एका बुवाची कहाणी आपल्याला आज बघायची। कारण काय, आख डाळीचं पोतं घेतलं, आखी डाळ चांगली असेल पण खडा निघणार, तसा विषय। ह्या घटनेची सुरुवात आपलाच जिल्हा आहे जळगाव, आपल्या महाराष्ट्राचा, वांग्याचं भरीत एक नंबर। ह्या जळगावमध्ये बांडगाव तालुका आहे, त्याच्यामधलं परसखेड नावाचं गाव आहे। ह्या गावामध्ये एक आईत खाऊ नवरा आणि एक नखरेल बायको राहत असते। दोन्हीही विशेषणे त्यांना फार जाणीवपूर्वक दिल्यात आणि तेच खरं आहे। किशोर शिवाजी पाटील, आडनाव बघितलं तर पाटील, बापाच्या नावात शिवाजी, पोरगा किशोर, पण जसं दिसतं तसं असं अजिबात असत नाही। ही फक्त दिसायलाच बारी होते। ह्या किशोर पाटलाला ह्याच्याकडून उष्ण घे, त्याच्याकडून व्याजाने काढ, याचं मिटव, तिकडे सारखं का खड्डं करायचं काहीतरी। खड्डा वजवायचं लय अवघड असतं, पैशाचा ध्यानात ठेवा, पैशाचा खड्डा वजवायला पैसाच लागतो, तिथं काही टाका जमत नाही, असा विषय। तिला बायको मिळाली नखरेल। आता ही कस काय जॉईंट मारला, साकीट मारलं परमेश्वराने कोणाला माहिती। पुष्पाबाई किशोर पाटील, पहिल्यांदा पुष्पाबाईने काय केलं, सासू नव्हती काय नव्हती, हा जो सासरा आहे शिवाजी पाटील, याला दुसपूस करून लांब तिकडं वावरात सपार बांध तिकडे त्यांनी आपलं 4-5 पत्र नाही संपलं। आता काय करते, पोरगा मत चांगलं होतं, पोरगा मला माझा आहे, मी मत चांगला आहे, मी मत तुमचंच आहे बुवा, बायको पुढं माझा इलाज खोटला बा, काय करावं आता। तू म्हणला तू माझ्यासाठी टेन्शनमध्ये नको, तुझं प्रपंच तू बघ, मी आपल्या इथं राहतो, तुझ्या वावराचं काय असेल ते काम करीन, सगळं करीन आपलं, तुम्हाला फक्त 2 टायमाचा घास तुकडा आणून दे बा, बाकी जाऊन दे विषय मातीत। पण त्या बापाची नजर त्या पोराचा जीव तोडत होता आणि त्याच्यावर होतीच की बाबा, आणि त्याला सून खडगुळ मिळाली होती, हिचं नाव होतं पुष्पा। आता ह्या पुष्पाला 2 मुलगा, एक मुलगा एक मुलगी, मुलगा 6 वर्षाचा, मुलगी 8 वर्षाची। का लागून लहानपणापासून काहीतरी माणसात असतात। ती जी त्यांची जी त्या किशोरची पुष्पाची जी मुलगी आहे, ती काही कवाय ना बा, तिच्यात दैवी अंश म्हणा किंवा तिचा काय पांडुरंगाचं तिला काही देणं होतं, त्या लहान मुलीला मन लावून ती, आता बाकीच्या आपल्या लहान मुली डिस्को पॉप रॉक म्युझिक असलं ऐकतात, ती कीर्तन ऐकायची। ती सप्ताह वाजला की ती कीर्तनला चल म्हणायच्या, तिला ती मृदुंगाचा ताल, त्याला 7 पेटीची
आणि गायकांनी गायला तो मस्तपैकी अभंग, याच्यात ती तल्लीन होऊन जायची, तानबुक विसरायची, लय आवडायची. आणि ते जे गायक म्हणीन, ते जे सुरताल म्हणीन, ते घरी म्हणण्याचा प्रयत्न करायची. आईबापला वाटायचं काय देवी देणगी, हिला पांडुरंगाचा काहीतरी आशीर्वाद आहे. पण त्यांनी असं ठरवलं की बाबा हिच्या बुद्धीला जसं पाणी वळणाकडे वळतंय, त्याला आपण अजून चालना देऊ. ही काय भविष्यात कोण जाणे मोठी कीर्तनकार बनू शकते, गिंदोरीकरासारखी बनू शकते, लाख रुपये महिना 4 कीर्तन, 25-30च्या कमी अजिबात घेत नाही गडी, बनू शकते. ह्याला मग टाकू म्हणले. काय करावं लागेल, थोडी चौकशी केली. म्हणले आळंदीला असे भरपूर कला शिकवण्याचे, कीर्तन शिकवण्याचे असे भरपूर क्लासेस दरकून चला, पण तिथं ते शिकवतात व्यवस्थित, लोक महाराज लोक असतात तिथं. त्या जो महाराज आहे त्याचं नाव राजेंद्र शेळके, म्हणजे महाराज नाही म्हणत, बुवा म्हणायचं. महाराज कसं आहे, महाराज म्हणले की मला छत्रपती शंभूराजे शिवाजीराजे आठवतात, कारण ते इतके नाव इतके बी खरं माणसाला द्यायला नको. हा जो भिकारी आहे राजेंद्र शेळके, शिकवायचा बऱ्यापैकी ही, पण हा माणूस वासनांत होता. त्याला शरम वाटली पाहिजे भगवी कपडे घालायला. भगवी कपड्याचं, त्या भगव्या गंधाचं याची फार मोठी परंपरा आहे, तुम्हाला सांगतो. भगवं म्हणजे तर वैराग्याच विषयच नाही, काय त्यागच सगळ्याचा. आता 1000 रुपये सुपारी कमी दिली तरी कीर्तन नाही करणार म्हणतात. 20च पाहिजेत, 19 बी नाही चालणार. ते पेट्रोल महाग झालं, दुनिया मग खेळ होऊन बसलाय पैशाचा सगळा, तुम्हाला सांगतो. यांच्या सुपारी देऊ नका. एखादा शाळेतले शिक्षक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ते आपले 2-3 हजारात देतात, त्यांना द्या. पण 15 आणि 20 मिले बारीन, त्याची 20 लाखाची गाडी, जाऊन द्या गाडी, गरज नाही आपल्याला त्यांची. ज्यांनी अध्यात्मात पैसा आणला त्यांची आपल्याला गरज नाही. लोक बी बावळाट, त्यांनी आमका तमका महाराज आणला, मग मी फलाना आणतो. लोक पिवर बावळाट, तुम्हाला सांगतो. भोकार पैसा उधाळत्यात मोठ्या पानासाठी. आणि गाव जातं जीवन, कीर्तन करता तो गठोडे घेऊन, असा विषय. त्याच्यापेक्षा साधा कीर्तनकार आणा, 1000-2000 रुपये द्यायला आणा, तरी सांगतो विचार, असं काही नाही. पण मला एवढंच पाहिजे, ज्यांनी पैसा आणला अध्यात्मात, ज्यांनी पैसा आणला देवात, एखाद्याला ज्ञान देण्याच्या कामात, तू कसाच नको, तो उतरवतोय बघा वर्षभरात. आता असा विषय, ही जी राजेंद्र शेळके, याच्याकडे ही दोघं नवरा बायको गेली, पोरगी घेऊन गेली. म्हणजे महाराज असा विषय, त्यांची ॲडमिशन फी काय असं भरली, ठीक आहे, अमकं तमकं. राजेंद्र शेळके नाव, राजेंद्र, तुला, स्वामी शुक्र, रंगेल रगेल, काही चांगले काय वाईट असे. रामाची रावणाची राजबी तुला आहे, रामाची तुला आहे, तसं काय समजू नका तुम्ही. म्हणजे असा विषय कुणी कसे बनू शकतात. ते म्हणलं हिला बाईतले खटका दिसते महाराज बरं का, बाईतले खटकावर दिसते बरं का. पण आता ही काय नाही लाजी बाबा, ही माझ्या पुढं आता ही देवाच्या दारात आहे बाबा, नको बाबा आपल्याला माऊली काय करीन, असं त्याला लाज वाटली थोडी मला पहिल्यांदा. पण बाई काय दम काढी दे का, महाराज बुवा मी आले, तुम्ही थांबा 8 दिवस. कसं आहे मुलीचं याचं, लय बोलकी बाई, लय चॅप्टर बाई. आणि कसं आहे, तुम्ही कधी बैल आखले नसत्यान, 2 बैल जर आपण घेतली, पाबार जर लावली ना, तर एका बैलाला आयती रेषा असते, तुम्हाला सांगतो. त्याला फक्त पाऊंड म्हणजे पाय आणि त्या रेषेने चालायचं असतं. दुसरा त्याच्या अंदाजाने, ते जेवढा मानाला दाटकत त्याच्या अंदाजाने चालतं. तशी जेवढी शेतकऱ्याच्या पुढे जर मग शेतकरी, त्याला चांगलं माहिती आहे. त्याने एकदा लाईन सोडली ना ती, की सगळे पाभार वेगळे, ती वेगळं काकऱ्या वेगळ्या, ती बी दुसरीकडे पडणार आणि सगळा इस्कूट होऊन जाणार त्या वावराचा. ती म्हणजे तुम्हाला सांगतो, पाभारची दोरीत म्हणजे दोरीतच चालली पाहिजे. तसं ही बाई काही दोरीत चलत नव्हती. ही म्हणली बाबा बुवा मी आले, मुलीचं बघितलं पाहिजे, लय बोलकी. उलट विषय होता तिच्या नवऱ्याचा, किशोरचा. किशोर पाटील हा गडी, ज्याला बाड खाऊ म्हणतात त्या प्रकारचं. आता बाड खाऊ प्रकार तुम्हाला माहीत असेल, एखाद्या बोलताना म्हणतो तू काम कशी बाड खातो काय, आणि असं करतो. बाड खाऊ याचा सरळ सरळ महाराष्ट्र तारता आमच्या भागात सांगतो मला, की जेव्हा बायकोचे जेव्हा जगवतो, जे बायको जेव्हा पैसे कमावतो, किंवा जे बायको दुसऱ्या खाली घालून पैसे कमावतो आणि त्याचं अन्न खातो, त्याला भाड खाऊ म्हणतात. असा विषय. बरीच लोक तशा प्रकारचे असतात, की आपल्या बायकोचे आणि ते समज दुसऱ्याबरोबर असले तर त्याला काय फरक पडत नाही, जाऊन द्या म्हणतो, ती काय तोडून देते का, तेव्हा काय होते त्याला. लय चित्र लोक ह्या जगामध्ये, तुम्हाला सांगतो. जी मडकी बनवल्यात ना, कुठलं मडकं कुठलं हे सांगता येत नाही, कुठलं मडकं कुठल्या रूपात तुमच्यापणाने सौजन्याचा पुतळा बनवून उभं आहे ते पण सांगता येत नाही.
ती सौजन्याच्या कर तुम्ही जाऊ नका. माणसाने हमेशा सावध असलं पाहिजे आणि माणसाने हमेशा सतर्क असलं पाहिजे, तरच तुमची ही नाव आहे जीवनरूपी ते पलीकडच्या कडाला जाणार आहे, नाही तर पाण्याच्या मधोमध जाऊन ते बुडणार आहे. हां, आपण अजिबात खोटं बोलत नाही. हा जो किशोर पाटील आहे आणि त्याची बायको पुष्पा पाटील आहे, ही गेले की 15 दिवस तिला उठल्या बसल्या ते बोवाचं गोंडस रूप. आता ती बोवा काय गावरान तुपावरचं नुसतं तुम्हाला सांगतो, ती काय करते लिटरभर तूप दूध उकळत्यात, त्याच्यात चांगलं 2 कप गावरान तूप होते, त्यात तेवढे पितळीवर पेते, त्यांच्या चेहऱ्यावर तेजले राहतं. ती काय कुठं दंडबटकाले काढीत नाही किंवा आखाडा करीत नाही, पण तेजले राहतं त्याच्यात. हां, ती काय गावरान तुपावरचं काढायचं, ती काय नॉनव्हेज येऊन तसलं खात नाही. ते 15 दिवस झालं बाई गेली वापर, गेली ती गेली एकटी. बाई गाडीशी होती, एस टी धरली की डायरेक्ट आळंदीला. मग आता शिच्या त्या आश्रमात त्यांचं ते होता, तिथं गेल्यावर बुवा मी आले. हां, या 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 शुभस्य शीघ्रम, शुभस्य शीघ्रम. फार बुवाचा तुम्हाला सांगतो विषय असा असतो, बुवाची जी वाणी आहे ना ही फार शुद्ध असते, काही ध्यानात ठेवा. प्रत्येक ह्याचं स्केल असतं. हां, तुम्ही कुठला बी महाराष्ट्रात गॅरेजवाला बघा, फिटर पान गाड्या खोलणारा, त्याचा हात कधी स्वच्छ असतात का? नाही. काळे असतात का? ती त्याची कला आहे महाराज, त्याचा धर्म आहे महाराज. हात काळं तिथं पैसा जास्त, ती ठरलेलं आहे. तुम्हाला सांगतो मोठं 5 कोटीचं तुम्ही ह्याचं सोन्याचं दुकान, कपड्याचं दुकान टाका, गिराईक नाही का? हात स्वच्छ आहेत ना. जिथं कला तिथं पैसा जास्त, असा विषय. ही गेली की वा 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 आले का. तसं ते जे कीर्तनकार बिर्तन काही ना, वाणी शुद्ध लागते, शुद्धच उच्चार आला पाहिजे, असा विषय तो. आणि दाखले द्यावे लागतात पुराणातले सगळ्या देवदेकांचे, तिथं तिथं शब्द बिब्द. ही जे शिक्षण आहे, एक स्केल आहे, एक आर्ट आहे, ही आत्मसात करण्यासाठी विद्यार्थी तिथं टाकले जातात. पूरच्या निमित्ताने आली, पण पूरच्या निमित्ताने कशी लगेच तिची राहण्याची. आता बाई म्हणली मी इतक्या उशिरा कशी जाऊ, 4 वाजल्यात बघा माझा बुवा. हां, तुमच्या राहण्याची सोय पुष्पाबाई तुम्ही कशाला काळजी करता, मी आहे ना तुम्हाला. माझ्या रूममध्ये करतो. AC रूम आहे, थंड आहे, अध्यात्माची धूप जोडलेली आहे आणि पांडुरंगाच्या आपण दारात लय लोक निघाल्यात बरं का. तुम्हाला सांगतो पांडुरंगात हे हा परिसर कुठे आहे? आळंदीचा. ज्या व्यक्तीने, ज्या मुलाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हा त्या माऊलीच्या दारात घडलेला प्रसंग आहे. आणि मग तुम्हाला देवाच्या दारात सुद्धा लोक लय अवघड. तुम्हाला सांगतो शीत म्हणलं माझी रूम आहे तुम्हाला. इतकी धावपळ जीवाची बरी नव्हे. तुम्ही आज निवांत हे घ्या, आराम करा. आणि तुम्हाला कुठे फिरायचं असेल, माझ्याकडे 4 व्हीलर 4 चाकी गाडी आहे. गाडी मारुती सुझुकी आपली डिझायर व्हाईट कलर, ती गाडी. पाठीमागं हबप राजेंद्र अमकं तमकं शेळके महाराजांनी बिराजांनी दुनियादार लिहिलेली. तुम्हाला पुणे दाखवेन. पुणे जवळ ऐतिहासिक परिसर आहे. त्या बायाला तर पार तिथं लुगडं थरथर कापायला लागलं. तुम्हाला सांगतो बाया म्हणले आता ह्याला याच्याबरोबर फिरायचं म्हणले किती मजा. थंडगार AC मध्ये बसली ना बाई गाडी दुसऱ्या दिवशी. आणि त्या रात्री मुक्काम केलं. मला काय सांगायला नका, लय पाप झाले माझं सुद्धा. काय सांगू तुम्हाला आता, की तुम्हाला सांगून म्हणजे मला सुद्धा फेडावं लागेल असं मला कधी कधी वाटतं. पण सुधारली माणसं किती चांगले, त्याच काय वाईट नाही. आता हिथं विषय असा झाला की त्या इतक्या पवित्र जिथं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी घेतली त्या आळंदी परिसरामध्ये यांनी कुकर्म करायला सुरुवात केली, वाईट कर्म करायला सुरुवात केली. आणि बाई काय तुम्हाला काय सोपी नव्हती वाटली. बाई ब्लॅक कलरचा वेल्वेट जम्पर, ती पाठाण सगळं मागून मोकळाच, आणि चेहरा बिरा खतरनाक. तुम्हाला सांगतो चांगली दिफाड बाई. ती काय सोपं गणित होतं काय. आणि याचं बघून गरबाडला येऊ आईला म्हणलं एवढं डाल म्हणजे एवढा सोपा विषय नाही. त्यांनी तो कार्यक्रम राबवला, पण ती एकमेकाला त्यांचं इतकं आवडलं काय असं ते विषय. आईला म्हणले हीच बा आता ही काय लईच गदाळी काम बा, एकच ना बरोबर. काय रिस्पॉन्स आहे, काय सर्व्हिस आहे. बुवा झाला खुश. कोणता? हा राजेंद्र शेळके, देवाच्या दारातला हा राजेंद्र शेळके कुकर्म करारा हा झाला खुश. ती बाई फिरव इकडं तिकडं, फिट जांगाड गुत्ता म्हणतात याला त्या जळगाव भाषेत. यांचा कार्यक्रम चालू झाला. याला म्हणतात प्युअर अनैतिक संबंध. प्युअर अनैतिक संबंध. तुम्हाला सांगतो ते जो नवरा आहे त्या नवऱ्याला ही गोष्ट 15 दिवसात, महिन्यात 2 महिन्यात कळली. आणि त्याचं कारण सोपं आहे. ही 8 दिवसालाच बोकळायची ती आळंदीला तिकडून जळगाववरून.
सारखीच एस टी पकडते. आयला म्हणलं त्या सरकारने बी सोय करून दिली, निम्मच तिकीट. तिकीटला पैसे पैसेच काही विषय नसतो, बॉ म्हणजे मारणारच पैसा तिकडून सोडायचा. तो 15 दिवसाला बॉ मी आली, चालू झालं त्यांचं. ही त्याचे नवरा आहे किशोर पाटील, याला त्याची कल्पना आली की आयला मला बाई तर मला सभा होऊन माहिती आहे, बाई जरा झेंगाट काहीतरी जुळवलं बरं का आपल्या बायकून तिकडे, बघून नेमका काय विषय. मला मी येत होतो बरोबर, पोरीला गाठपाळ घेतलेले विषय, पोरगी आपलं ती शिकत होती, त्याचा काही विषय नाही. आली दोघं बी, शिवतारा चरकलाच, बापरे. हा आता सामानाचा नवरा आलेला आहे म्हणलं होतं, ह्याला तर डायरेक्ट नवीनचा सुरा दिसायला लागला. आईला बेकार काय नको बा. तो मला सांगतो की ही हेळक्यावाली येत ना, लफड्यावाली, ही हत्यार लेगा भरत्यात. हा यांचं हत्यार हे चालवत्यात, पण ते जे ओरिजिनल हत्यार असतं, सुरा चाकू, हे लेखन त्यांना माहिती कवा आपल्याला गाथून सांगता येत नाही. ही त्याच्या तोंडावर पार ताई म्हणाय बसले, तुम्हाला म्हणजे बहीण म्हणाय बसले. यांचं काम लय अवघड. त्याच्यात हिले हुशार बुवा, दाखलं द्यायला 1 नंबर बुवा. मग ते दोघं आले, आयला मला दोघं आल्यात, काय करावं आता. म्हणला माऊली बरं वाटलं किशोरराव तुम्ही आले, असं तसं घ्या गरीबाचा आनंद. तो जो किशोर पाटील होता, त्या पुष्पाचा नवरा, तो होता बाडखाऊ प्रकारातला. या बाडखाऊचा अर्थ तुम्हाला मागायचं सांगितलेला आहे. ते बायको तर सगळं होऊन दिलं. म्हणलं बुवा जरा महत्वाचं बोलायचं बुवा आपल्याला. आणि त्या किशोर पाटलाला 2 सवय होती. एक म्हणजे दारूचं, दारू पण असे लय पेताड नव्हता तो, रोज संध्याकाळी लागायची. पण असे म्हणजे ते काही सकाळी चाला सुरू करतात तशातलं नव्हतं काय, रोज संध्याकाळी म्हणजे एकच शॉट पण रोज, असा विषय. मग हे त्यासाठी उसनवारी पैसे अमकं तमकं ती सोसायटी काढणार, उसणं घेणार, कुठल्या पोटऱ्याकून घेणार, काही करू. पण त्याच्याकडे मागणारे संख्येले तगादले लोकांचा. काही जण 5 रुपयावाली 3 रुपये टाका, 5 रुपये टाका, 7 रुपये टाका, त्याच्यात 5-10 हजार रुपये. हा देतो तुम्हाला, याच देतो मॅनेज, मला ना काळजी करू, मी आहे ना पाटील, जमलं. ते निवारणाच खर्च करून ठेवलं 2-2.5 लाख रुपये. लोक काय गप बसल्यानंतर तगात चालू करतात. ते बी विवंचनेत होताच की आयला लई लोक पैसे मागतात, थोडं बॉकून माल. म्हणला बॉ जरा आपल्याला महत्वाचं बोलायचं बॉ, साईडला द्या का साईडला. किशोर माऊली काय म्हणणं आहे तुमचं, बरं झालं तुम्ही आला. ते म्हणला आमच्यावर दाडभर अक्कल पडून द्या तुम्ही, तो आमचा आहे का आता. तुम्ही इतके दिवस आमच्या बायको जो बलात्कार करताय तो आम्हाला कळलाय. म्हणला त्यांचं बोलणं काही असं, आणि पाटील म्हणलं होतं ते म्हणजे असं वाकड्यातच बोलतं, ते काय सरळ बोलत नाही, म्हणजे कसं काय असं ते स्ट्रेट फॉरवर्ड असं. म्हणला तुम्ही एवढे गुन्हे केले जबरदस्त, मला माहीत नव्हते तुम्ही अजून कुठे गेलो गेले, तुम्ही इथलची मुलं तरी सुरक्षित ना. म्हणला काय बोलताय, म्हणला देवाचं नाव तुम्ही माया पुढं घेऊ ना गडे. हा मी असले गोंधुले बघितलेत, म्हणला लय जणाला पाण्यावर नेले. आणि मी बी तुम्हाला काय सांगतोय, उगा अडचणी आपलं तोंड उघडलं तर आपण तुम्हाला आत सुट टाकू शकतो. म्हणला आता ह्या राजेंद्र शेळकेच्या तर भरीत मस्त का तिडी खाल्ली त्याच्या आईला, मला ह्याला काय करावं आता. म्हणजे आता बुवा शिवी देत नाही कधी, पण हा नालायक होता, नालायक बुवा होता माधुरचोत, त्याच्यामुळे हा शिवी द्यायला लागला. ह्याला म्हणला, कारण हा नाही ते संबंध करणारा होता. ह्याला म्हणला हे तर लय बाराबड दिसते बा, काय करावं आता. म्हणला काय जास्त नको, 50,000 लय झाले आपल्याला, आपले त्याच्या 6 महिने निघत असतात. मी तुम्हाला काय म्हणलो का, मी तुम्हाला काय मागितलं आणि तुम्ही काय दिलं नाही. हां आणि मागितलं तरी दिले का तुम्ही, नाही मी ॲडजस्ट करतो, मला तुम्ही नका काळजी करू, ॲडजस्ट करतो काहीतरी. पण असा आत्मा शांत ठेवा, मन शांत ठेवा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. बॉची सांगण्याची पद्धत वेगळी असते. दिलं नाही आणि 50,000 रुपये, 50,000 रुपये गेले की पुष्पवान बघितलं 50 घेतलेले. हां आता इकडं कसं, इकडं नवरा इकडं ठोक्यात, तिचा कार्यक्रम गादाळ, ती त्या नवऱ्याकून तिने 30,000 वर पाडून जवळ घेतलं. म्हणजे 20 राहून तुला जा घरी, मी येते 2 दिवसांनी मागून. या जगात कसली लोक असतात काय सांगता येत नाही, त्याची कल्पना करू शकत नाही तुम्ही. आणि अजून आपल्याला तोंड असून जायच्या आधी काय काय बघावं लागेल बघा. शीतं ते गेलं त्याला दिलं पाठवून, त्याचं तर बागलं घरघरीत. आता लागला 10 रुपयाला अमकं तमकं, आणि आली शीती जीवाची पूर्ण मुंबई नाही, जीवाची मुंबई नाही, जीवाचं पुन्हा चालू झालं. इकडे फिर तिकडे फिर, महाराजाची गाडी अमकं तमकं चालू. शिष्या पांढरी कपडे साडी, त्याला काय. यांचा हा अनैतिक कार्यक्रम बरेच दिवस, साधा रंगारंग कार्यक्रम 6 ते 7 महिने चालला. आता कसं होतं, पाप कोण जे पाप आहे आपल्या शेताच्या ऊसात करतं, आपल्या गावा शेजारच्या जंगलात करतं. हे जे अनैतिक पाप आहे हे बऱ्याच खाजगी लोकांनी बांधलेल्या लॉजवर करतं. आणि बरंचसं पाप हे जंगलात करतं, आणि बरंचसं पाप हे देवाच्या दारात सजवतं. मग ते आळंदीच्या ठिकाणी किंवा पंढरपूर ठिकाणी मोठमोठे वाडे आहेत, मोठमोठे आश्रम आहेत,
त्यांची ती ट्रस्ट आहे तामकं तमकं. इथं काय बाप होत नसं का तुम्हाला वाटतं? म्हणजे 99 ठिकाणी क्लिअर असं नसं, पण एका ठिकाणी होत असं का नाही काही सांगता येत नाही. इथं कसा शेळके गावला. मग ह्या आळंदीच्या ह्या पांडुरंगाच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी भिंत चालवली तिथं हे पाप अशा प्रकारे येऊन तुम्हाला सांगतो वर्षाला सुद्धा द्या खावलं नाही. हा काहीतरी होणार आहे, कुणीतरी वेळ आली. चलो मचिंदर गोर काया, हा नवनाथाचा सारमधलं एक वाक्य आहे तुम्हाला सांगतो. तसं याची वर गेली अनैतिकवाल्यांनो, चलो लफड्यांनो यमराज आया. येतोच एक दिवस येतोच. म्हणून आपण आरडून सांगायचा प्रयत्न करतो की थांबा आता तरी. लय जणांनी सोडलंय पण तुम्ही थांबा आता, अजून तुम्ही चालू या काही नाही. तुम्हाला सांगतो बुळबुळ बुळबुळ बुळ खुळ जाऊन द्या गाडी, तुमचा काही विषय नाही. तुम्हाला लय गोड लागतंय आता. ज्या दिवशी सपासप वार होते, ज्या दिवशी 9 इंच पोटात शिरण आणि ज्या दिवशी कोराडीने डोक्यात गाव पडन तेव्हा तुम्हाला कळण आणि ते संबंध वाईट असतं. जीव स्वतःचा देण्यावितर तुमच्याकडं काही राहणार नाही. बुळबुळ बंद करा तुम्ही माझा ऐका. आता हा जो विषय ही गेला तिकडं, ही 2-4 दिवसांनी यांचं चांगलं गार गरम झालं, ही गेली तिकडं. तो जो 30,000 20,000 काय त्याच्याकडे असून ती गेलं बोंबलत निघून ह्या पाहुण्याकडे. त्या पाहून ती काय घरी थांबत नव्हतं आणि ती थांबत नव्हतं. त्याला कारण होता. तो किशोर पाटील मागत करी घरी चक्रा मारायला लागली. केव्हा येणार आहे, फोन बंद आहे, माझं पैसे किती दिवस झालं देतो म्हणतोय. ती पुष्पाबाई अक्षरशः वैतागली बाबा. इतके ती काय तोंड टाकायला लागली. तुम्ही ते बघायला लागली घरी काय तुझं फोन उचलत नाही सारखे किरकिर. तिचं मानसिक स्वास्थ्य हलायला लागलं फार. तिचं बरं चाललं होतं. गडीभर बोवा, गडीभर नवरा, गडीभर इकडं तिकडं. ही आहे गेलं ही चालू हे कुठून आलं मध्ये सारखे पैसे मागतात मला येऊन आणि तुम्हाला कळत नाही, तुम्हाला विचारून दिलं नाही का आमकन तमकन. ही इतकी हँग झाली. हिने फोन लावला बोला म्हणली ही मला लय त्रास देतात लोक, पैसे मागतात असं होत्यात तसं होत्यात, याचा काहीतरी बंदोबस्त करा भाऊ. याने मला लोकांना ताण केला. म्हणजे त्या बाईला त्या नवऱ्या फक्त कुंकू होता लक्षात ठेवा. त्याची 0 किंमत होती तिच्या नजरेत. हा बाई तर भांगारच होती पण त्या नवऱ्याची किंमत तिच्या नजरेत 0 होती. का तर एखादं आपण कसं म्हणतो हे कुत्र्याचं पिलू हे लय चावते द्या सोडून, त्या प्रकारे तिने ऑर्डर केली त्या ठोक्याला. ते सॉरी त्या बुवा मी येईल तुमच्याकडं, पण याचा बंदोबस्त करा आणि हे तुम्हाला परत पैसे मागणं आमकं करा तप करा. म्हणलं काय आयडिया करू, मला काही करा. ती सांगितलं याला कसं बी तुमच्या पद्धतीने पण खतम करा, ह्याला जीव मारा. आता बाईची ऑर्डर म्हणल्या बाबांनी कशी टाळून चालेल का, कारण सवय ना त्याला. तारीख उजाडली 31 मार्च 2024. 31 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मारुती सुझुकी डिझायर ही गाडी घेऊन तो बुवा एकटा त्या पुष्पा किशोर पाटील हिच्या घरी आला. तिने नवऱ्याला सांगितलं नवाब फक्त 90 मारला होता आणि 8 वाजता 90 मारायची होती, 9 वाजता जेवायचं होतं. ते तर त्यांनी नादात होतं, त्याचा काही विषय नसतो. त्याच्यानं कसं असं टाइम टेबल कसं ठरलेलं असतं. आज हे ब्रँड शक्यतो एकच असतो पण चाकणा वेगवेगळा असतो, बाकी काय नसतं. आणि म्हणला आज काय बॉची गाडी दिसायला, बॉल इकडं आला काय पैसे विषय. कुणी नवऱ्याला जवळ घेतलं आणि तिला सांगितलं किशोरला हे बघ बॉकड 50 घेतले ना आपण, 2 लाख कबूल केल्यात, काळजी करू नको, 50च तुला आणि 1.5 लाख माझ्याकडे आणून द्यायचं. पैसे देईन त्याच्याबरोबर जा. दुसऱ्या दिवशी 11 वाजता पैसे घेऊन सरळ घरीचे. हा ही तर एका पायावर तयार. बघा माणसाचा मृत्यू यायचा असल्यावर कसा येतो, एका पायात राहून 50,000 लई पुढची स्वप्न चाललेली. 200चा ब्रँड बंद करून टाकायचा आपल्याला. आता सिग्नेचरच घेतो आता 300ची. बऱ्याच जणांची बघितली त्यांनी कसं काय बघतो आता. तिथेही स्वप्नात माणसाचं असं आहे की बाबा पैसे मिळणार म्हणलं त्याचं काय करायचं ह्याची स्वप्न बघायला होतं, पण तुझ्या पुढं वाढून काय ठेवलंय ह्याच्या लक्षात नाही. आणि ह्यालाच नियती म्हणतात, ह्यालाच अनैतिक संबंध म्हणतात आणि ह्याच्यातच कोणतरी मर्डर होतो आणि लोकांना माणसाला सर्वसाधारण ते समजत नाही. हा गेली सांगूनच ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी अशी पद्धती आहे माणसाची. डोकं चालवत नाहीत लोक अजिबात. बसवलं 7:30 वाजता अंधार पडायला लागला होता. त्या टायमाला त्याला राजेंद्र शेळकेनी त्याच्या डिझायर गाडीत बसवला. चला म्हणला माऊली चला आता याचा कार्यक्रमच करतोय तो. ही गाडी आली कुठं बघा रात्रीच्या 8:15 वाजल्या होत्या आणि पारोळा रोड म्हणजे तरवडे नावाचं गाव आहे तिथून 20-28 किलोमीटर बडगाव जवळून ही गाडी आली. त्या तरवडेच्या रोडवर मागं पुढं कोणी नाही असं बघून दरवाजा उघडा ठेवला आणि यांनी चालू गाडीतून त्याला लाथ मारली. राजेंद्रांनी लाथ मारली किशोरला. ती थोडं 90 होतंच, पडलं खाली. पडलं की वर पडलं, पटलं लागलं, रोडवरच पडलं होतं. ती डिझायर तब्बल 4 वेळा त्याच्या अंगावून घातल्या जाईल जोरात.
ते उठायचं, गाडीकडे बघायचं, लाईट सकट गाडी यायची, चिरडून चिरडून मारला. दोष कोणाचा तुम्ही ठरवा. त्याचीच बायको बघायची, त्याच्याच बायकोने ऑर्डर द्यायची आणि तिचाच कुंकवाचा नवरा मारायचा आणि ती बी भंगार त्या बायकोची बाळ खात होतं. ह्याला म्हणतात कलियुग. आपल्याला काय करायचे नाही, आपल्याला सगळं करायचं. आपल्याला ह्या असल्या लफड्या दफड्यांच्यापासून लांब राहायचे ना. आपण आपलं प्रपंच ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. ही लय म्हणजे लय अवघड परिस्थिती. एखादी लाईट आपल्याकडे आपल्याला ती मारणार आहे, स्वतः उठता न येणं, ती सिच्युएशन, ती परिस्थितीचा अनुभव घ्या तुम्ही. फार भयानक. चिरडून चिरडून त्या बुवानी त्या माणसाला मारलं, त्या किशोर पाटीलला. निघून गेला आळंदीला, ते दुसऱ्याकडे जाणार आहे. आता दुसऱ्या पोलिसांना कळलं. पोलिसांनी तिथं ते बडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषय होता, त्यांनी तिथं आले. त्यांनी परिस्थिती बघितली. जरा आहेच प्रॉब्लेमॅटिकच दिसते, जरा गाडीची ठसे बिसे सगळं दिसतं. सगळं त्यांनी पाहिलं, रितसर पंचनामा केला, बॉडी ताब्यात घेतली. बॉडीची ओळखही पटली, खिशात एक डायरी, त्या डायरी ओळख पटली. मग बायांनी थोडं नाटक केलं रडण्याचं, त्याच्या घरी दिले. आणि मग ही सगळी परिस्थिती हँडल करता करता ते लेक मेल्याच्या नंतर त्या मुलाचे जे वडील आहेत ते तिथं आले. त्याचं नाव शिवाजी पाटील. त्यांनी सांगितलं ते बॉ कुठं आहे. बॉनी आमच्या सुनाचं लपड आहे बघा. त्यांनी अख्खा विषय सांगून टाकला. उचललीन काय दोघं बी. वडिलांनी काम मेन केलं, असा विषय. अशा प्रकारे अशा संबंधापासून आपल्याला राम राहायचं आहे. आणि एवढा बोध घेतला तरी आज लय झाला. कथा जर व्यवस्थित वाटली असेल ही स्टोरी तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.